जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी या ठिकाणी करत आहोत। गेल्या 8-10 दिवसापासून जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण जुन्नर तालुक्यात करत आहोत। काल पिंपळगाव व आर्वी या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या निमित्ताने केला आहे। आज देखील या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आर्वी जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत। आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा म्हणजे आता जे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपली जनता, भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणे सामोरे जात आहेत। त्या निमित्ताने पाणी बचत केलीच पाहिजे, परंतु पाऊस पडण्यासाठी मुख्यत्वे झाडांची लागवड करणे महत्त्वाचे आहे। मागील काळात अनेक ठिकाणी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये झाडांची तोडणी झालेली आहे, कत्तल झालेली आहे आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळलेला आहे। आणि या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने देखील आवाहन करत आहे का शेतकरी बांधवांनी किंवा जे नागरिक आहेत त्यांनी झाडे लागवड केली पाहिजे। याने जिल्हा परिषद शाळा असतील किंवा हायस्कूल असतील आणि परिसरातली शेतकरी असतील, तालुक्यातले शेतकरी असतील यांना जनजागृती करून त्यांच्याकडे झाडे लावण्याचा कार्यक्रम सोपवा। त्या निमित्ताने आपण या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम या निमित्ताने करत आहोत। आणि मुख्यत्वे करून गेल्या महिनाभरापासून आपण कुठल्याही प्रतिनिधीचा, शेतकऱ्यांचा वाढदिवस केक कापून साजरा न करता आम्ही या ठिकाणी असा संदेश देत आहोत का या ठिकाणी झाडांची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती झाडं आपल्या छोटे छोटे विद्यार्थ्यांपासून लागवड केली आणि त्यांना त्याची जबाबदारी दिली, जिल्हा परिषद शाळांमध्ये जबाबदारी दिली। त्यानंतर ती विद्यार्थी आपल्या तळातळाच्या फोडाप्रमाणे जसं आपण लहान मुलांचं संगोपन करतो त्याप्रमाणे ही मुलं देखील झाडांचं संगोपन लहान मुलं निश्चितपणे करू शकतात। हे आमचे राजू शेट्टी साहेब यांनी निश्चितपणे जाणलं आणि त्या निमित्ताने सर्वांना सांगितलं का सूचना दिल्या की जे आपले प्रतिनिधी असतील किंवा शेतकरी बांधव असतील, आपण जे वाढदिवस साजरा करतो, केक कापतो, केक काही कापायचा नाही आणि त्या निमित्ताने झाड वाटप करायचं आणि त्यांचे झाडांचं संगोपन करायचं, झाडं लागवड करायची। शाळेच्या परिसरामध्ये आम्ही त्या निमित्ताने या ठिकाणी झाडं लावत आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये 7वी असो, 1ली ते 7वी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे शालेय उपयोगी वस्तू असतील त्या देण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्याकडून जेवढं शक्य होतं ते या निमित्ताने आम्ही करत आहोत। आणि आपल्या काही ज्या मागण्या असतील, गरजू विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे ते आम्हाला सांगत जा। आम्ही भविष्यकाळात आता तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तेवढी झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत। अजून देखील आपलं ग्राउंड आता नवीन शाळा झालेली आहे, अतिशय सुंदर शाळा झालेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्या वेळेला आपल्या शाळेत आले आमचं मन एकदम प्रफुल्लित झालं आणि त्या निमित्ताने ढवळे सर असतील, थोरात सर असतील आणि मॅडम असतील त्यांचं देखील आम्ही एवढी सुंदर शाळा आणि 4थीपर्यंत शाळा आहे परंतु पट 80 ते 85 आहे, या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो। असे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत असले तर मोठ्या उंचीवर त्या शाळा निश्चितपणे जातात। अनेक शाळा जिल्हा परिषदेचे मोडकळीस आलेले आहेत। मोडकळीस आल्या म्हणजे काही समाजाचा संभ्रम असा निर्माण होतो का त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण चांगलं नसतं म्हणून इंग्लिश मिडियमकडे त्या ठिकाणी वळले जातात। परंतु असे जर शिक्षक आणि असे जर स्टाफ असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची ओघ मोठ्या प्रमाणात वाढतो आणि पालक देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी घालत असतात। मी सर्व स्टाफचं आणि आपले मुख्याध्यापक ढवळे सर आणि थोरात सर यांचं देखील अभिनंदन करतो या निमित्ताने। आणि जो प्रभाकरजी बांगर साहेब यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने आम्ही साजरा करत आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो।